आपला ट्रान्सफॉर्मर शेतात आलेला आहे। हा ट्रान्सफॉर्मर किती HP चा आहे ट्रान्सफॉर्मर? हा 16 हा 16 HP चा ट्रान्सफॉर्मर आहे आणि आता इन्स्टॉल होत आहे। आपले जे शेरू सर आहे ते सध्या बीट चॅनलची शेरू सर फिटिंग करत आहे। त्या साईडला ऊन लागू राहिलं, चला पाय ठेवायला जागा नाही, इथून वरी चढू आपण। हे ट्रॅक्टर थंडीगार सावली, मेन ठेकेदार आलेले आहे आपल्या कामावरचे, त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ आपण नंतर। सध्या आता जी डीपीचं ट्रान्सफॉर्मरची बिडिंग चालू आहे, बांधण्याचे काम चालू आहे आणि हे ट्रान्सफॉर्मर आपला कोणार्क कंपनीचा आहे। कोणार्क आपण जेव्हा टालीत जाऊ तेव्हा दाखवू तुम्हाला कोणत्या कंपनीचा आहे। कोणार्क कंपनी। वरी काय राहिलं? कौ ठेकेदार साहेब, याची गॅरंटी किती वर्ष आहे ट्रान्सफॉर्मरची? हां 2 वर्ष का? बरं 3 वर्ष। ठेकेदार साहेबांची गॅरंटी 3 वर्ष, तशी कंपनीची आपण पाहून घेऊ त्याच्यावर। आता आपले जे मोरे साहेब आहे ते तयारी करत आहे ट्रान्सफॉर्मरची वरी न्यायसाठी। आणि आपले जे रवी मोरे साहेब आहे ते आपल्या व्हिडिओला लई कटाळले, ते म्हणतात ते बंद करून टाका तुम्ही, ते एकदा पाहून घ्या तुम्ही फक्त यायला। क्लोजर लुक देतो मी त्याचा। हे पहा मस्त मुस्टॅच वाढेली त्यांची, बियर्ड ग्रूमिंग नाही केली त्यांनी। हे पहा मिशी दाढीला ताव देतात ते हाताने 1 मिनिटात। तर आपण लक्ष देऊया मोरे साहेब जे वरती आहे त्यांच्याकडे, कारण ते काम करत आहे, त्यांच्याच कार्यफळातून आज आपला ट्रान्सफॉर्मर वरी जात आहे। तर आपण ट्रॅक्टरमध्ये बसून यांचा व्हिडिओ काढत आहे, ते उन्हात आपण सावलीत। तर आपले ठेकेदार साहेब कामावरती साईटवरती आलेले आहे काम पाहण्यासाठी। हे मेन ठेकेदार साहेब आहे, हे त्यांचे बंधू आहे, ते काम सुरळीत करतात आणि नियोजित। आता सध्या ही काय ब्लॉकने वरी चढण्यासाठी मोटर आपला ट्रान्सफॉर्मर तयार आहे, कोणार्क कंपनीचा ट्रान्सफॉर्मर आहे। आत्ता सध्या डीपी लोड होत आहे। बॉक्स ही जी चेन बॉक्स आहे, या चेन बॉक्स मुळे तो वरती उचलला जाणार आहे आणि त्याला सपोर्ट ठेवायसाठी दोरी पण आहे। आपण हे पाहू शकता, मोरे सर खाली येत आहे, तर हळूहळू वरी जात आहे चेन ब्लॉकच्या मदतीने आपला ट्रान्सफॉर्मर। हे पहा आपल्या फील्ड साईडवर आपले जे मेन ठेकेदार साहेब आलेले आहेत, हे पहा ते बघत आहे, चालू आहे काम सुरळीत। तर कोणत्या कंपनीचा आहे ट्रान्सफॉर्मर? तर 16 HP चा आहे, 16 किलोवॉटचा आहे आणि कोणार्क कंपनीचा आहे। हा वाशिम जिल्ह्यामधला आहे। तर आता हळूहळू आपला ट्रान्सफॉर्मर वरी जात आहे। आता त्या चेन बॉक्समुळे आपला आवाज येत नसेल, तर आपला स्टँड डाऊन होण्यासाठी तयार आहे ट्रान्सफॉर्मर। तर आपला ट्रान्सफॉर्मर हवेत आहे सध्या आणि त्यासाठी सपोर्टसाठी एक अँगल लावत आहे। थोडा वरी काय चॅनल थोडा वरी घ्या। हा तर आज एक नट पडलाय खाली, तो देताना आपले जे मोरे सर आणि इकडं जे ठेकेदार दिसतात तुम्हाला, हे मेन ठेकेदार आहे आपले, हे लेफ्ट साईडला आहे, ते सांगत आहे सध्या इंस्ट्रक्शन। आणि ट्रान्सफॉर्मरला 2 पट्ट्या टाकल्या आहे, एक इकडची आयरन रॉडची आणि पलीकडची एक आयरन रॉडची। तो आता स्टेबल झालेला नाही आता सध्या। हे पहा शेरू सर आता आपल्या हातात चेन ब्लॉक घेताना। तर आता आपल्या कामावरती ते ठेकेदार साहेब आहे। खाली आले का? थोडं घ्या खाली, थोडं। हां दोन्ही आणा। हां थोडं आणा, थोडं किंचित। फिटिंगचं काम झालं आता नेमकंच। फिटिंगचं काम झाल्यानंतर आता टेकून देऊ खाली डीपी क्लॅमवर। हे जे लोखंडी क्लॅम आहे त्याच्यावर टेकून लागते डीपी। तर आता जी गिअर बॉक्स चालू आहे